श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून घरोघरी घटस्थापना केली गेली आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो. देवी मातेची आराधना केली जाते, भक्ती केली जाते, आरती केली जाते, तसेच मंत्र देखील केले जातात. हे सर्व करत असताना देवी मातेला आपल्यावर प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, तसंच आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी देवी मातेला साकडं घातलं जातं, प्रार्थना केली जाते आणि त्या संबंधित काही उपाय देखील केले जातात. जे उपाय केल्यानं देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. तर असाच आपल्याला एक उपाय आज जाणून घ्यायचा आहे, जो उपाय आपल्याला या नवरात्रीमध्ये एकदा तरी करायचा आहे. तर हा उपाय प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी करायचा आहे, आपल्या पतीसाठी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू आहे आणि ती वस्तू आपण देवी मातेला अर्पण करायची आहे. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण कोणत्याही दिवशी ही देवी मातेला अर्पण केली तरी देखील चालू शकते. तर ही वस्तू अर्पण केल्यानं आपल्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे, पतीची भरभराट होणार आहे, पतीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरावरची, कुटुंबावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. तर हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्रीमध्ये विशेष उपाय केले जातात. जे उपाय केल्यानं, या नवरात्रीमध्ये उपाय केल्यानं दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि याबरोबर आपल्याला एक लवंगाची जोडी घ्यायची आहे. जोडी म्हणजेच 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या बांधत असताना त्या लवंगावर 5 सुपाऱ्यांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि याची एक पोटली बनवून आपण घटस्थापना केली असेल किंवा दुर्गा मातेची स्थापना केली असेल तर दुर्गा मातेच्या चरणी आपल्याला ही पोटली अर्पण करायची आहे. आणि ही अर्पण करत असताना आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना किंवा आपली जी समस्या आहे, संकट आहे, तर ती सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या देवी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्यावरची सर्व विघ्न दूर होऊ दे, मुलाबाळांची प्रगती होऊ दे, आपल्या पतीची भरभराट होऊ दे, पतीला नोकरीत यश प्राप्ती होऊ दे, यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि नवरात्रीचे जे दिवस म्हणजे तुम्ही जर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ठेवले असेल तर नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस किंवा ज्या दिवशी तुम्ही ठेवणार असो तर त्याच्यानंतरचे पुढचे सर्व दिवस आपल्याला ही पोटली या दुर्गा मातेच्या चरणाजवळ ठेवायची आहे. आणि आपण दुर्गा मातेची पूजा करत असताना, दुर्गा मातेला नैवेद्य दाखवत असताना आपण या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. असं आपण 9 दिवस केल्यानंतर 9व्या दिवशी म्हणजेच 9 दिवस पूर्ण झाल्यावर नवमीला आपल्याला ही पोटली घ्यायची आहे आणि या पोटलीची पुन्हा एकदा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर आपल्या पुन्हा एकदा देवी मातेजवळ आपल्या सर्व अडचणी, सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत. मुलांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली उचलून आपण ज्या ठिकाणी आपलं धनधान्य ठेवत असू किंवा आपले तिजोरी असेल, पैसा अडका ज्या ठिकाणी आपण ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही लाल रंगाची पोटली ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये आपण 5 वेलची आणि 2 लवंगाची जुडी आणि 5 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. तर हे सर्व उचलून आपल्याला ही पोटली ही आपल्या पैशाच्या तिजोरीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी धनधान्य असेल तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि यामुळं काय होईल तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी धनधान्य टिकून राहील. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपलं घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही. कायम आपलं घर हे घरामध्ये भरभराट झालेली असेल आणि यामुळं आपल्यावरती कोणतीही समस्या, कोणतीही संकट येणार नाहीत. त्याचबरोबर आता आपल्याला आईनं मुलासाठी जो करायचा उपाय आहे, देवीला अर्पण करायची वस्तू आहे, तर ती वस्तू म्हणजेच आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल, अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीत त्याला यश प्राप्ती व्हावी किंवा कोणत्याही कामात आपल्या मुलांना यश मिळावं, तर यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलावरून 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या 7 वेळा या लवंगाने आपल्या मुलाची नजर उतरवायची आहे. म्हणजे 2 लवंगाची जोडी घ्यायची आहे आणि या 2 लवंगाच्या जोडीनं आपल्या मुलावरून आपल्याला 7 वेळा
ही उतरवायची आहे आणि उतरवल्यानंतर आपल्याला या 2 लवंगा आहेत तर या दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचे आहेत. तर ही जर अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना आपल्या मुलावरती दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांची भरभराट व्हावी आणि त्याच्या सर्व कामामध्ये त्याला यश प्राप्ती व्हावी अशी या दुर्गा मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि या लवंगा आहेत तर त्या लवंगा आपल्याला या दुर्गा मातेच्या चरणी या 9 दिवस ठेवायच्या आहेत आणि 9 दिवसानंतर आपल्याला या लवंगा मुलावरून उतरलेल्या लवंगा आहेत तर त्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायच्या आहेत. तर यामुळं काय होईल तर आपल्या मुलाची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे आणि ज्या अगोदर मी सांगितलेला जो उपाय आहे, जे 5 सुपाऱ्या आणि 5 वेलची आहेत तर या आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक जी शक्ती आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येणार आहे आणि यामुळं आपलं घर हे धनधान्याने भरून राहणार आहे आणि यासोबतच आपल्या मुलांची देखील प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या पतीच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश प्राप्ती होणार आहे. तर त्यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आणि हा नवरात्रीच्या काळामध्ये आपण एकदा तरी करायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलांचे आणि आपल्या पतीची भरभराट होईल, प्रगती होईल आणि आपल्या कुटुंबावरील सर्व समस्या, विघ्न, संकट दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती दुर्गा मातेचा आशीर्वाद हा कायम राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.